25 वर्षांची तरुण रील स्टार रोहिणी पाराद्ये हॉटेल ग्रामपंचायत या हॉटेलमुळे ही गाजली. सगळ्यांच्या मनावर राज्य केलं. 3.5 लाख लोक, तेवढे लोक त्या रोहिणी पाराद्ये यांच्या हॉटेल ग्रामपंचायत नावाच्या अकाउंटला फॉलो करायला लागले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका छोट्याशा कारणामुळं, ते कारण आता समोर आलेलं आहे, त्या कारणामुळं त्यांनी आत्महत्या केलेली. पण रील स्टार रोहिणी पाराद्ये यांनी नेमकी आत्महत्या का केली, याचं खरं कारण काय आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, आपल्याला माहित आहे सध्या एक हॉटेलचा विषय सध्या भरपूर ट्रेंडिंग मध्ये आहे. आणि जो तो उठतो तो स्वतःचं अकाउंट बनवतो इंस्टा आणि स्वतःच्या हॉटेलची स्वतःच जाहिरात करतो. याच्यामध्ये चुकीचंही काही नाही, गैर काही नाही. भारतीय संविधानाने आपल्याला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे की प्रत्येक जणांनी जे आहे ते स्वतःचे व्हिडिओ तयार करायचे आहेत आणि स्वतः आपल्याला फेमस व्हायचं आहे, हे आपण करू शकतो. पण रोहिणी पराध्ये आणि त्यांचे मिस्टर निलेश पराध्ये हे दोघं बी अगदी सुखाने ते हॉटेल चालवत होते. स्वतःचं घर भागवायचे, स्वतःच्या घरामध्ये काम करायचे. आणि अगदी 1-1.5 वर्षापूर्वी त्यांनी हा प्रवास हॉटेलचा चालू केलेला होता. आणि या 1-1.5 वर्षामध्ये त्यांनी 3.5 लाख फॉलोअर्स कमावले. आणि वेगवेगळ्या राजकीय घटकांवर सुद्धा ते बोलत होते. त्यानंतर त्यांनी स्वतःचं हॉटेल काढलं आणि ते रील्स काढायला सुरुवात केली. भरपूर लोक जमा झाले. लोक जायचे सुद्धा, जेवायला जायचे सुद्धा, किंवा त्या ठिकाणी काही रील्स सुद्धा काढायला जायचे त्या मॅडम सोबत, कारण तेवढ्या प्रसिद्ध झाल्या होत्या. आणि एखादी माणूस जर फेमस झालं, प्रसिद्ध झालं, तर त्याला आपल्याकडले लोक कुठेही भेटायला जातात हे आपल्याला माहित आहे. कारण जे आहे ते आपल्या फॅमिली मेंबर जो होतो तो तयार होत असतो. त्याच्यामुळे ते सगळं काही वातावरण तिथं तयार झालं. रोहिणी पाराद्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. मात्र एक कारण होतं आणि त्याच कारणामुळे रोहिणी पराध्ये यांनी आत्महत्या केली. पण ते नेमकं कारण काय? निलेश पराध्ये आणि रोहिणी पराध्ये हे एकमेकावर किती प्रेम करायचे किंवा सगळं आपल्या जगाला माहिती आहे की ते खूप चांगले होते आणि दोघांचं एकमेकांसाठी सगळं जीवन समर्पित होतं. मात्र रोहिणी पराध्ये यांच्यामध्ये आणि निलेश पराध्ये त्यांचे पती असलेले यांच्यामध्ये थोडीशी भांडणं झाली, अशा प्रकारची माहिती पोलिसांनी सांगितलेली आहे. आणि या थोडीशा भांडणामुळे रोहिणी पराध्येला जो अपमान सहन झाला नाही, जो अपमान न पचल्यामुळे रोहिणी पराध्येने स्वतःला गळफास लावून स्वतःचीच आत्महत्या केलेली आहे किंवा स्वतःलाच संपवलेलं आहे. आणि याच आता रोहिणी पराध्येमुळे पोलिसांनी या प्रकरणावर गंभीर लक्ष घातलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की या प्रकरणाची इथून पुढे सुद्धा आम्ही कसून चौकशी करू की नेमकं खरं कारण काय होतं आणि खरं कारण कशामुळे नेमकं त्यांनी आत्महत्या ही जी आहे ती केलेली आहे. ही सगळी माहिती पोलिस अजून जमा करण्यात व्यस्त आहेत. मात्र सध्या तरी एक महत्वाचं कारण पुढे येते की रोहिणी पराध्ये नावाच्या बाईनं किंवा त्या रील स्टारनं फक्त नवरा बायको मध्ये एक छोटेसे भांडणं झाले होते आणि त्या भांडणं त्याचे एवढे मनाला लागले की त्यानं इतकं टोकाचं पाऊल उचललं, स्वतःला जगामधूनच संपवून घेतलं. आणि ह्याच नैराश्य, डिप्रेशन, अपमान, अपयश या गोष्टी लोक पचवू शकत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आपल्याला अपमान पचवायला जो माणूस शकतो तोच माणूस टिकतो, अशा प्रकारचं आपण मोठ्यांचं एक वाक्य ऐकलं होतं. त्याच्यामुळे अपमान जरी कुठं झाला तर तो अपमान पचवायला शिका, कारण अपमानाचा बदला हा काही करून नाही तर काही करून दाखवून घ्यायचा असतो. त्याच्यामुळे हे रोहिणी पराध्ये यांचा जो अंत झालेला आहे तो त्याच्यामुळे अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल, रजिस्टारच्या या आत्महत्येबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.